खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यावधीच्या जमिनी बळकावल्या असल्याचा आरोप केलाय। त्यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावावर हिबाबनामा करून त्या जमिनीचे संपादन मूल्य 1150 कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला होता। अंबादास दानवे यांनी केलेल्या या सर्व आरोपांना आता संदीपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी उत्तर दिलंय। आपण असला कोणताही हिबाबनामा केला नसून आपल्याबाबत दानवेंनी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे आपण आता दानवे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून तशी नोटीस देखील त्यांना पाठवणार असल्याचा जावेद यांनी म्हटलंय। तर अंबादास दानवे यांनी उल्लेख केलेले गट नंबर त्या गावात अस्तित्वात नसल्याचा दावा जावेद शेख यांच्या वकिलांनी केला आहे। ज्या जमिनीचा उल्लेख केलाय आणि तुमचं नाव घेतलंय, तुम्ही तेच आहात का जावेद रसूल शेख? आणि ती जमीन तुमच्या नावावर आहे आणि 1150 कोटीची जमीन असते म्हणतात, हिबानामा करून तो व्यवहार झालेला असं त्यांचं म्हणणं आहे। तर तुमचं काय म्हणणं यावर? ते जे म्हणतात जी जी जमीन आहे 174 गट नंबर, असा कुठलाही हिबानामा झालेला नाही, कोणी मला दिलेलं नाही, मी कोणाचं घेतलेलं नाही। जे करताय ते खोटे आरोप आहे आणि त्या गावाला मी कधी गेलेलो नाही। जे जटवाडा, आज कुठलं गाव आहे ते, जामाला काय आहे ते, जोगवाडा, त्या गावाला मी गेलेलो नाही आणि त्याचा काही संबंध नाही। हे सगळे खोटे आरोप आहे। मी याच्या वकील साहेबामार्फत ही अब्रू नुकसानी दावा करणार आहे। माझी समाजमध्ये पूर्ण बदनामी होईल हे खोटे आरोप म्हणून, याच्याशिवाय काय नाही। तुम्ही म्हणताय ती जमीनच नाही, परंतु हिबानामा झाल्याचं ते सांगतायत। तुमचा जन्म कधीचा? तुमच्या अगोदर मी 16/4/85 ला माझा जन्म आहे। ते म्हणते 71 ला। आता मी म्हणजे जगातच नाही, माझ्या नावावर कसं काय हिबाबनामा होईल? माझा जन्मच नाही आणि माझ्या कसं काय होईल? कोणाला विचारलं मी आहे म्हणजे आहेच नाही, जगातच नाही। जगात नसताना माझ्या नावावर हिबाबनामा कसा होणार? म्हणजे जे आरोप केले दानवे यांनी ते तुम्हाला मान्य नाही? हे खोटे आरोप आहे, ते राजकीय स्टंट आहे त्यांचं, बाकी काही नाही। यापुढे काय भूमिका घेणार तुम्ही? आता वकील साहेबामार्फत मी कारवाई करणार आहे, अब्रू नुकसानी त्यांची कायदेशीर जी कारवाई असेल। ओके सर, माझे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जावेद यांच्या नावावर काही आरोप केलेले आहेत जमीन प्रकरणात, त्या संदर्भात आपण काय सांगणार? अंबादास दानवे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत, ते त्यांनी चुकीचे केलेले आहेत। त्यांनी कुठल्याही कायदेशीर कागदपत्रांची तपासणी केलेली नाही। कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता आणि कोणतीही माहिती न घेता त्यांनी जे आहे अपूर्ण माहिती आधारे जे आहे हे आरोप केलेले आहेत। अंबादास दानवेंसारख्या अभ्यासू विरोधी पक्षनेत्याकडनं ही अपेक्षा नव्हती, कारण जटवाडा जो आहे, ह्या जटवाड्यामध्ये जो आहे हा गट नंबर 174 हा अस्तित्वात नाही। जटवाड्यामध्ये फक्त गट नंबर 171 पर्यंतच गट आहेत आणि जोगवाडा जो आहे, जोगवाड्यामध्ये पण फक्त गट नंबर 84 पर्यंतच गट आहे। आता जो गट अस्तित्वातच नाही त्या गटाचा हिबानामा होण्याचा प्रश्न नाही आणि कुठलाही हिबानामा जावेद यांच्या नावावर झालेला नाही आणि त्याबाबत कोणताही डॉक्युमेंट नाही। आता गटच अस्तित्वात नाही तर हिबानामा होण्याचा काही प्रश्न नाही। आता त्यानंतर त्यांनी मुद्दा उपस्थित असा केला की हा गट संपादित झालेला आहे। माननीय एडीओ साहेबांनी जे आहे हा गट संपादित झाला नाही याबाबत जे आहे, ही जी बाई लता वाघमारे म्हणून जी बाई होती तिला कळवलेलं आहे आणि त्याचा हा पुरावा आहे। त्यानंतर जटवाडा आणि जोगवाडा यामध्ये जी जमीन संपादन झालेली आहे त्या संपादित जमिनीचा हा परिशिष्ट आहे। ह्या परिशिष्टामध्ये जे आहे गट नंबर 174चा कुठेही उल्लेख नाही। आता गटच अस्तित्वात नाही तर संपादन होण्याचा प्रश्नच नाही आणि मावे जमिनीचा प्रश्न नाही। आणि यामध्ये जे आहे, आता हा आपल्याकडे जोगवाडा आणि हा आहे जटवाडा, याचे दोन्ही पण परिशिष्ट आपल्याकडे आहेत। दोन्ही परिशिष्ट बघितले तर गट नंबर 174 हा संपादित असल्याबाबत कुठेही नोंद नाही। त्यामुळे या जमिनीचा कोणाला मावेजा देण्याचा प्रश्न नाही, संपादतच नाही आणि हा गट पण अस्तित्वात नाही। त्यामुळे अंबादास दानवे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत। आता आमचे पक्षकारांबद्दल त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांनी कोणतीही शहानिशा केली नाही, कोणतेही डॉक्युमेंट तपासले नाही आणि
यामध्ये जे आहे याचं काही बावनकुळे साहेबांना निवेदन दिलंय, मीडियाला काही बाईट दिलेली आहे. त्यामुळे आमचे पक्षकार यांची याच्यामध्ये जे आहे समाजात बदनामी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे पक्षकार जे आहेत अंबादास दानवे साहेबांवर अब्दुल नुकसानीची नोटीसही पाठवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पण करणार आहेत. जावेद अब्दुल मुक्सीद दावा करणार आहेत का भुमरे साहेब? जावेद करणार आहेत. भुमरे साहेब पण तसं म्हटले. ते करतील माहित नाही, पण जावेद तर निश्चित करणार आहे. कारण कुठलाही डॉक्युमेंट नसताना, कुठलाही पुरावा नसताना समोर बघा. जे आहे त्यांनी आरोप केलेले आहेत. पण दानवे साहेब ती जमीन म्हणतात जी संपादित झाली किंवा समृद्धीमध्ये गेली ती जमीन कोणती आहे? नाही, ती जी आहे त्यांनी माहिती घेतली नाही. माहिती न घेता त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. हा गटच संपादन नाही आणि हा गटच अस्तित्वात नाही. जिथे गटच अस्तित्वात नाही तिथं तो संपादन होईल कसा? संपादन व्हायला तो गट तर अस्तित्वात पाहिजे. म्हणजे जे 1150 कोटीचा दावा करतात तसं कुठलाही हे नाही. 1150 हे फक्त आकडे आहेत आणि मला वाटतं हे फक्त TRP वाढवण्याच्या उद्देशाने आता अधिवेशन आहे त्या उद्देशाने त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं. त्याला काही कायद्याने व्हॅल्यू नाही आणि त्यात तथ्य सुद्धा नाही कुठलंही.